हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत घरच्या कमीत कमी सामानामध्ये बनवणार आहोत खिचडी भात। त्यासाठी लागणारं साहित्य, मी घरातले तांदूळ घेतलेले आहेत 2 ग्लास, अद्रक लसूण पेस्ट, जीरा पावडर, धनिया पावडर, पुलाव मसाला, हल्दी पावडर, कोळी मसाला, तेल, मीठ, टोमॅटो, कांदा, एक बटाटा घेतलेला आहे, मटार आणि 2 डाळी घेतलेले आहेत। कुकरमध्ये तेल टाकून घ्या। कांदा 1 वाटी घेतलेला आहे, तो चांगला परतून घ्या। पाहू शकता ब्राऊनसर झालेला आहे। अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। आता मसाले टाकूया। 1 चम्मच कोळी मसाला आहे, अर्धा चम्मच हल्दी पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि पुलाव मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच। आता बटाटा पण घालून घेऊ। सोलून धुवून घेतलेला आहे। 1 वाटी मटर घेतलेली आहे, चांगला परतून घ्यायचा आहे। ही रेसिपी मस्त झटपट आणि पटकन होते, कमी वेळेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता। 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता तांदूळ आणि डाळ मिक्स करून धुवून घेतलेले आहे स्वच्छ। 2 डाळी मिक्स घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी। आता चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगला परतून झालेला आहे। आता आपण 4 ग्लास पाणी घालून घेऊ। मी घरच्या मसाल्यामध्येच बनवला आहे, तर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा। कुकरमध्ये बनवा झटपट खिचडी भात। आता कुकरचं झाकण लावून घेऊ। 2 शिट्ट्या घेऊ आपण। शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण झाकण खोलून पाहू। मस्त झालेले आहे खिचडी भात। आता वरून थोडी कोथिंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊ। तर रेडी आहे आपला खिचडी भात। अशाच नवीन रेसिपी पाहायची असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा खिचडी भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। पाहू शकता कसा मोकळा झालेला आहे खिचडी भात। अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू।